हाँ 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 हाँ, क्या नज़ारा है, क्या तड़का है, एक नंबर. आचारी साहेब, तडका कसा बसलेला आहे थोडंसं सांगू शकता का तुम्ही? नंबर एक. हां, त्यांचं म्हणणं आहे नंबर एक. 10 वर्षाच्या एक्सपिरियन्सने यांनी आज नंबर एक शेवगाला तडका दिलेला आहे. सुनील बिराज सर, आत्ताच या तडक्याचा टेस्ट घेतलेली आहे. टेस्ट कशी झाली आहे सर? टेस्ट एकदम जबरदस्त. तर पुढे जाऊ. आमचे साडू प्रवीण एकंबे, नमस्कार नमस्कार. कसे वाटते तुम्हाला तडका शेवग्याचा? एकदम मस्त. हा, तर हे आमचे सोमनाथ महाराज, यांना आम्हाला थोडं विचारायचं आहे, पण हे झाडीने पळून फिरत आहेत. तर आम्ही यांच्या मागं लागून यांचा रिप्लाय घ्यायचाच आहे आम्हाला. तुम्ही कुठेवरही पळा, आम्ही तुमच्या मागे येत आहोत. झाडीच्या पुढे जाऊ शकत नाही तुम्ही. तर हे आमचे मॅनेजमेंट गुरु आहेत इथं. सर्व नियोजन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ट्रिप चालते. तर यांचा रिप्लाय घेऊ आपण. तडका कसा बसला आणि कशी भाजी झाली? दररोजचा अनुभव बघता आपली उत्कृष्ट स्वयंपाकी नामदेव दररोज नवीन नवीन पदार्थ बनवत आहेत. आजची तर शेवग्याची भाजी बघून तर एक नंबर वाटते. खाल्ल्यानंतर अभिप्राय देऊ, पण दररोजचा त्यांचा जर अनुभव पाहिला तर एकदम चवदार, उत्कृष्ट. आणि त्यांनी ते आमच्या सोबत आहेत म्हणून आमची ट्रिप साईडला 4 चांद लागत आहेत. धन्यवाद नामदेव. धन्यवाद. एक नंबर सर, एक नंबर. अशा प्रकारे आमचे हे माजी सरपंच भंडे संभाजी डब्बा घेऊन तयार आहेत. तुम्ही डब्यामध्ये भाजी स्वाद घेणार आहात का दुसरं काही घेणार आहात? हो, स्वाद घेणार आहे आणि जेवणार पण आहे. माझं असं म्हणणं आहे की कमीत कमी मी 2010 पासून तिरुपती दौरा करतोय. कुठल्या ग्रुपमध्ये? तिरुपती ग्रुपमध्ये. हां. हो, तर 2025 मध्ये कमसे कम 12 ते 14 वर्षाच्या नंतर हे अशी टूर निघालेली आहे. मला एवढा आनंद वाटतोय. अशी टूर मी करणार नाही, आतापर्यंत केलोही नाही आणि करणारही नाही असं वाटतंय मला. एक नंबर. हे आमचे विष्णू कुंभार आमच्या ग्रुपमध्ये नवीन मेंबर ॲड झालेले आहेत. यांना ट्रिप कशी वाटली हे सांगा. मजेशीर ट्रिप आहे. हां, मजेशीर आनंदित प्रवास करत आहे. प्रवास आणि आनंदी आहात तुम्ही, पण तुमचा एक प्रॉब्लेम वाटतो आम्हाला. तुम्ही गाडी थांबल्यानंतर थोडंसं बाजूला जाऊन फोनवर बोलत बसता, त्याच्यासाठी आनंद कमी होते का तुमचा? ओके. गोड गैरसमज आहे. नाही गोड गैरसमज करून घेऊ. हां, गोड गैरसमजच असावा, त्याच्या पुढचं काही नसावं. तर हे आमचे पायलट, या मोठ्या असं गाडीचे पायलट आरामात झोप घेत होते. यांची झोप मोड झालेली आहे. काय म्हणता, कसा वाटतं प्रवास तुम्हाला? मस्त, एक नंबर. एक नंबर ना. तर शेवटी हे सोमनाथ जमादार उर्फ पपन हाती लागलेले आहेत आमच्या. तर यांना विचारू, हे शेवग्याचा तडका कसा वाटतोय? एक नंबर. बोला, कसा म्हणता? एक नंबर वाटतंय. मग पळून का फिरत होता? भूक एवढी लागली आहे की खाना दो रे म्हणायची वेळ आली, ताटली वाजून. हे कडक रोटी. हे आमचे सिनियर सर्वांचे शेलाळे सर. तर यांचा रिप्लाय काय विचारून घेऊ. तुम्हाला काय वाटतं ट्रिपबद्दल आणि या आजच्या भोजनाबद्दल? 10 वर्षाचा अनुभव. असं भोजन कधी घरी पण भेटलेलं नाही. हां, एक नंबर. ओके. लक्ष्मण अंगके, तुम्ही काय म्हणता? एक नंबर. ओके. गोविंद रुमने सांगा तुम्ही पण. हे भाकरी एवढी तुम्ही एकटेच खाणार आहात का? ओके. तुम्हाला काय नाही ते